नमस्कार. आज आपण व्यंकटेश माडगुळकर यांच्या नागझिरा या पुस्तकातील पुढचा भाग पाहणार आहोत. रस्ता. तळ्यापासून 300-400 पावले चालून गेल्यावर चव्हाटा लागे. तळ्याचा काठ सोडून निघाले, उजव्या हाताला वळले की थेट समोरच चव्हाटा. एक तांबडा रस्ता मुर्दोली गावाकडे जाणारा, एक साकोली गावाकडे जाणारा, एक कुसुमतोंडी गावाकडे जाणारा आणि तिरोड्याला जाणारा. मुर्दोली 23 तर तिरोडा 32 किलोमीटर अंतरावर होते. या सगळ्या रस्त्यांपैकी तिरोडा रस्त्यावर माझे विशेष प्रेम होते. चव्हाट्यावर पोचले की वडाच्या छायेखाली असलेल्या नागझिरा देवीच्या लहानशा देवळाला वळसा घेऊन पुन्हा डावीकडे जाणाऱ्या रस्त्याला लागायचे. इथे देवीच्या पलीकडे जुने कौलारू रेस्ट हाऊस होते. रानकुत्र्यांचा अभ्यास करीत उन्हाताणात हिंडणारे माझे मित्र मारुतराव चित्तमपल्ली इथे मुक्काम टाकून होते. त्या पलीकडे रेस्ट गार्ड्सची 2 घरे होती. त्यांच्या अंगणात बांधलेली बैलजोडी, हवेला लाता मारत धावणाऱ्या कोंबड्या, अंगणात घातलेली वाळवणे बघून मला जन्मगावी आल्याचा आनंद होई. माझी प्रभात फेरी सुरू होई तेव्हा या घरासमोर खाटली टाकून पांघरुणाच्या गबाळ्यात मुले माणसेली झोपलेली दिसत. त्यांच्याकडे पाहूनही मला बरे वाटे. इथेच रस्त्याच्या उजव्या बाजूला रायवळ आंब्याची 4-6 झाडे होती आणि मोठे गवती कुरण होते. त्या पलीकडे जंगलच जंगल होते. कशासाठी कोण जाणे, या कुरणाला तारेचे कुंपण होते. ते खुबीने ओलांडून चवीने कैऱ्या खात बसलेली वानरांची टोळी भर दुपारी मला इथे दिसत असे. हे कुरण आणि मध्ये कुसुमतोंडीस गेलेला रस्ता सोडून पलीकडे तसलेच मोठे कुरण म्हणजे उठून गेलेल्या नागझिरा गावची शेतजमीन होती म्हणे. कुरणाच्या एका बाजूला जंगल होते. कुरणाच्या मागे पुन्हा फॉरेस्ट गार्डांची क्वार्टरे होती. रात्रीच्या वेळी कांचन मृगांचे मोठमोठे कळप या कुरणात जंगलाच्या बाजूने शिरत. तिकडे कुंपण नव्हते. रात्री 500-700 कांचन मृगांचा कळप इथे विसावे. मनुष्यवस्तीच्या आश्रयाने रात्र घालवणे त्यांना सुरक्षित वाटे. रायवळ आंब्याच्या राई पलीकडे गवताळ कुरणात संध्याकाळी 7च्या सुमाराला मी अनेकदा काळ्या तितराचे ओरडणे ऐकून चकित झालो होतो. खरे तर उन्हाळ्यात ही पाखरे कधीच ओरडताना ऐकू येत नाही. पावसाळ्यात येतात. रानकोंबडा जसा वेळूच्या रानात आखूड आवाजात वरचेवर ओरडतो तसाच काहीसा हा आवाज असतो. मे महिन्यातच याच्या हाका का बरे सुरू झाले असाव्यात? पावसाळा यंदा लवकर येणार काय? संध्याकाळी माझ्या कानी येणारे ते ओरडणे म्हणजे चरण्याच्या नादात फुटाफूट झालेल्यांनी एकमेकांना मारलेल्या हाका असाव्यात. फॉरेस्ट गार्डची घरे मागे टाकून पुढे गेले व पुन्हा एकदा डावीकडे वळले की तिरोडा रस्ता लागे. दोन्ही बाजूंना दाट जंगल आणि मधूनच जाणारा हा तांबडा रस्ता म्हणजे जलरंगातले एक सुंदर निसर्गचित्रच होते. इथल्या हवेला झाडांच्या मोहराचा, मोहाच्या फुलांचा, गवताच्या मंद सुवास असे आणि नाना पाखरांच्या सकाळच्या कूजनाचा नाद असे. बाकी सर्वत्र शांत, प्रसन्न. भल्या सकाळी उठून एखादे ताजे वृत्तपत्र वाचावे तसा हा रस्ता मी वाचत असे. मोठमोठी शीर्षके असत. काल रात्रीपासून भल्या पहाटेपर्यंत घडलेल्या घटनांचा वृत्तांत इथे वाचायला मिळे. अँथ्रॅक्स आजाराने वाकूळ होऊन कळपा वेगळा झालेला, थोडा लंगडणारा मोठा गवा तळ्याकाठच्या हिरव्या गवतात चरून अगदी सकाळी या वाटेने गेलेला असे. त्याचे खूर मऊसूत तांबड्या धुळीवर तत्काळ दिसत आणि थेट 2 किलोमीटरपर्यंत म्हणजे जिथे डाव्या बाजूला असलेल्या टेकडीची पाठवळण घेत होती आणि मोठा आडवा नाला लागत होता तिथपर्यंत जात असत. दुसऱ्या किलोमीटरच्या पांढऱ्या दगडापलीकडे तळ्याभोवती चक्कर घेणारा गोल रस्ता लागत असे. तिकडे तो गवा वळून जंगलात शिरलेला असे. धुळीवर चितळांचे अनेक लहान मोठे खूर दिसत. रात्री कधीतरी पाण्यावर येऊन ती परत गेलेली असत. तांबड्या रस्त्यावर काही ठिकाणी कोवळ्या पानांची ताजी रांगोळी दिसे. त्यावरून वानरगण रात्री कुठे विसावला होता आणि त्यांची नहारी कधी सुरू झाली हे मला कळत असे. वानरांच्या लेंड्या व इराकतही दिसे.
3 मे या दिवशी मी इथे येऊन दाखल झालो होतो. ज्या दिवशी पोहोचलो त्याच दिवशी संध्याकाळी 6:30च्या सुमाराला पहिल्या किलोमीटरच्या दगडाच्या थोड्या अलीकडे बरीच वानरे जमिनीवर बसलेली मी पाहिली. मोकळ्या जागी जवळजवळ बसून ती वरचेवर जमिनीशी वाकत होती. माझा सावड घेऊन ती झाडात दिसेनाशी झाली. तेव्हा ती जागा मी जाऊन तपासली. मग ध्यानी आले की खारी माती चाटण्याचे त्यांचे हे ठिकाण आहे. पुढे याच जागी तोच वानरगण मला अनेकदा आढळला. 7 महिने पुरे होऊन अवघडलेली एक वानरीण आणि तिचे पहिले अजून वेगळे न झालेले पोरही पहिल्याच दिवशी मी इथे पाहिले. मी जवळ जाताच बाकीची वानरे भराभर झाडावर गेली. पण ही एवढी डेंगली होती, एवढी उठवणी आली होती की बसल्या जागची हल्ली सुद्धा नाही. 1-2 दिवसातच हिची सुटका होईल असा अंदाज मी बांधला आणि खरेच पुढे 2च दिवसांनी काळे बेंद्रे चिमुरड्या तोंडाचे पोर पोठाशी धरून झाडाच्या डहाळीत बसलेली मी तिला पाहिली. हा तिरोडा रस्ता ओलांडूनच जंगलातून तळ्याकडे यावे जावे लागे. त्यामुळे रात्रभर झालेल्या हालचाली इथे कळत. वळणावरच्या मोठ्या नाल्यात राहणाऱ्या अस्वलाचे पाय एकदा इथेच मी पाहिले. हा अंगावर धावला असे सांगत घाबरून दमचाक झालेले एक पोर नंतर एके दिवशी माझ्याकडे आले. लेंड्या गोळ्या करण्याच्या रोजगारावर त्याला काही दिवस लावले होते. पण एक वार अस्वलाने भेडसावल्यावर काम सोडून धूम पळाले. पुन्हा कधी दिसलेच नाही. परगावचेच होते. एकदा जीपमधून गोल रस्त्याने चक्कर घेत असताना जंगल अधिकाऱ्यांनी याच अस्वलाला 6:45 वाजता पाहिले होते. जीपला पाहून ते धूम नाल्यात पळाला. 20-1 फूट जाऊन थांबला, वळला आणि पुन्हा झेपा घेत पहिल्या जागी येऊन जीपकडे बघू लागला. हे कोणते जनावर आहे म्हणून चौकसपणे त्याने जीपला निहाळले आणि ती थांबलेली जीप सुरू होताच पुन्हा पळ काढला. लांब जाऊन पुन्हा बघत उभा राहिला. हा चौकस बुद्धीचा अस्वल मला मात्र भेटला नाही. लेखकाला येणारा दर्प त्याला आवडत नसला पाहिजे. यानेच एक वार रात्रभर उद्योग करून खणलेले वारूळ मी नाल्याकडील लहान वाटेवर पाहिले होते. भले मोठे वारूळ कुदळीने खणल्याप्रमाणे थेट आत 4 फूट खोल करून त्याने उधईचे लाडू खाल्ले होते आणि एका रात्री चौकीदाराच्या झोपडीच्या आवारात शिरून त्याने मोठीच धमाल उडवून दिली. मी जागा होऊन बॅटरी टाकीत जाईपर्यंत हा जंगलात दिसेनासा झाला होता. रोज भल्या सकाळी आणि संध्याकाळी मी तिरोडा रस्त्यावर चक्कर टाकीत असे. असा एकही दिवस 3 आठवड्यात गेला नाही की तिरोडा रस्त्यावर मला काही दिसले नाही. माझी सचित्र टिपणवही कोणत्याही पानावर उघडली तरी नोंद आहेच. उदाहरणार्थ 3 मे संध्याकाळी 6 वाजता येरुणी वेल खात असलेले 2 बायसन म्हणजेच गवे पाहिले. रंग काळा होता. 20 यार्डावर होते. कान टवकारले. संशय येताच दाट जंगलात शिरले. कसई, माहूर ही झुडपे खाल्लेली आढळली. गवे कोणत्या वेली झुडपे खातात याची नोंद केली पाहिजे. 6:30 कांचनमृग 3 नर 5 माद्या 2 पोरे दिसली. सांबराची मादी व बरोबरचे पोर दिसले. मला पाहताच पुक असा आवाज 2दा काढून दोघेही पळाली. 4 माद्या 3 पोरे असे बायसन पुन्हा दिसले. पुन्हा 7ला 10 कमी असताना एक मादी आणि पोर दिसले. सगळ्यांची तोंडे विरुद्ध दिशेकडे होती. वाटेवरून हलेनात तेव्हा मीच वळसा घेऊन लांब वाटेने कॅम्पकडे गेलो. 5 मे 6:10 सकाळ. 4 नर 7 माद्या वर्षाची शावके 3 असा कांचन मृगांचा कळप दिसला. जंगलातून आला, रस्त्याकडेला थांबला. पुढे मादी होती. मान उभारून काना टवकारून सावड घेतला. वास आल्यासारखे सर्व अंग आखडले. मी 100 यार्डांवर गप्प उभा होतो. उजवीकडून आली व डावीकडे रस्ता ओलांडून टेकडीकडे गेली. एक मादी मागे होती. ती बराच वेळ रस्त्याच्या कडेशी उभी राहिली. पुक असा आवाज करून पांढरे शेपूट वर करून पळाली.
माझा वास आला असला पाहिजे. मादी गरबार वाटली. डोंगरावर चढलो. हाच कळप पलीकडेही दिसला. एक कळप घेऊन त्याच्या मागे राहता येते का ते पाहिले पाहिजे. 6 मे सकाळी 5:40. कांचनमृगाच्या 5 माद्या रस्त्याच्या कडेला येऊन उभ्या राहिल्या. मी रस्त्यावर होतो. भिवून आत पळाल्या. पॅन्थरची पावलं दिसली. सीना झाडाचे सुकुमार देठ वानरांनी खाता खाता वाटेवर टाकलेले दिसले. वानरे तोंडरी फळे खातात. ही हिरवी बोरा एवढी फळे पिकत नाहीत, सुकतात. वानरे ही फळे खाताना कुडुम कुडुम आवाज येत होता. बी कठीण, गर थोडा असे तोंडरीचे फळ असावे. झाडाखाली जाऊन पाहिले. पडलेली फळे तशीच होती. अस्वलाची पावले दिसली. मोठ्या नाल्यात गव्यांचा कळप दिसला. त्या कळपात एकच कांचनमृगाची मादी खुशाल चरत होती. वाऱ्याबरोबर कुजलेल्या मांसाचा वास आला. तळ्याच्या बाजूला किल झाले असावे. तपास केला पाहिजे. पॅन्थरची विष्ठा रस्त्यावर दिसली. काळी होती, म्हणजे ताजीच. जुनी पांढरी पडते. मोहाच्या झाडाखाली बरीच पाने. वानरांचा उद्योग असावा. कांचनमृग मोहाची फुले खातात, पाने खात नाहीत. तेंदू विड्या वळतात ती पाने. तेंदूची लाल चुटूक रोपे तापलेली जमीन फोडून वर आली आहेत. यांची तांबूस लवलव पोत चकित करणारी आहे. मी आज प्रथमच हा चमत्कार पाहिला. 6 मे सकाळी 7. तिरोडा रस्त्यावरच्या फरशी अलीकडे मोहाचे झाड आहे. रस्त्यावर फूल पडले की आवाज होतो. टपाटप फुले पडतात. आज सडा पडलेला पाहिला. झाडाला पाणी दिसली नाहीत. फूल ओले, जड, पिवळसर रंगाचे कळीवजा दिसले. चोकून पाहिले, गोड लागले. वास उग्र होता. परत येताना फॉरेस्ट गार्डच्या घरापुढील बाजल्यावर मोहाच्या फुलांचे वाळवण घातलेले दिसले. तानसू मेश्राम म्हणाला, फुले वाळवून पिठात मिसळतात, भाकरी गोड लागते. जंगली आंब्याच्या लहान मोठ्या कोयाही वाळत टाकलेल्या दिसल्या. कैऱ्या कापून फोडीही वाळत घातलेल्या होत्या. तिरोडा रस्त्यावर 1.25 किलोमीटर गेल्यावर डाव्या बाजूला टेकडीच्या मुरगळ्याला सुरुवात होई. रस्त्याच्या समांतर अशी ती बरीच पुढे जाई. या टेकडीच्या सुरुवातीलाच एक विशिष्ट जागी मी रस्त्यावर पोहोचलो की शिमग्याची होळी पेटल्यावर येतो तसा वास येई. जंगलाला आग लागून उधईने पोखरलेली झाडे इथे पेटताना दिसली. उष्ण झळा येत राखेचा वास येई. भस्माचे पट्टे ओढावेत तशी राख जागोजाग टेकडीच्या उतारावर दिसे. तिरोडा रस्त्यावर मला नेहमीच्याच ठिकाणी नेहमीच्या वेळी कांचनमृगांचा कळप दिसे. 3 मोठे नर, 7 माद्या, वर्षाची पोरे, लहान शावके असा एक कळप 3 वेळा मी पाहिला. तेव्हा त्याच्या मागोमाग दिवसभर हिंडावे असा विचार करून मी रस्ता ओलांडून टेकडी चढली. पानगळ झाल्यामुळे कितीही जपून चाललो तरी आवाज हा व्हावाच. असाच हा ऋतुकाळ होता. बिबळ्यासारख्या मांजराच्या चालीने जाणाऱ्याच्या पंजाचा सुद्धा जिथे वाळल्या सागाच्या पानावर आवाज होई तिथे मी कोण? टेकडी पलीकडे पुन्हा मला तोच कळप दिसला. पण झाडे झुडे, ओघळी, टेकड्या यांनी हा भाग एवढा घनदाट झाला होता. जनावरांच्या जाण्या येण्याच्या इतक्या असंख्य वाटा दिसत होत्या की 1-2 तास भटकूनही मला नेमके या कळपामागे सारखे राहता आले नाही. मी त्यांना पाहण्यासाठी बहुधा त्यांनी मला पाहिलेला असे. हा अनुभव मला अनेकदा आला. शिवाय तांबड्या डोक्याचे पोपट संशयास्पद रीतीने वावरताना झाडांच्या शेंड्यावरून मला पाहत. त्यांचा मला काही पत्ता नसे. मी झाडाशेजारी जाताच क्या 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 असा दचकवणारा मोठा कोलाहल करून उडत. त्यामुळे आसमंतातील वन्यप्राणी सावध होत आणि फार लांबून मला हेरत. ट्रिपाय, किलकिल्या, तांबट, काष्टकूट ही सगळीच पाखरं मी दृष्टीला पडताच हाका द्यायला सुरुवात करत. त्यांच्या किंकाळ्यांनी जंगल भरवून जाई. माझ्या घुसखोरीमुळे मलाच शरमल्यासारखे होई. कांचनमृगांना माझा पत्ता चटकन लागे.
आणि तो कळप तत्काळ पसार होई. त्यामुळे एकच एक कळप धरून त्या मागोमाग महिनाभर तरी हिंडण्याचा बेत सफल झाला नाही. मी नाच सोडून दिला. तिरोडा रस्त्यावर मी आजवर कधीही पाहिले नव्हते असे वन्यप्राणी पाहिले. माणसाच्या वाऱ्यालाही उभी न राहणारी आणि ज्यांना वाघही घाबरतो अशी रानकुत्री मी इथेच या रस्त्यावरच पहिल्यांदा पाहिली. तांबड्या रंगाची नेहमीच्या कुत्र्याएवढी पण लांब झुपकेदार शेपट्या असलेली. पहिल्यांदा रस्ता ओलांडून 2 कुत्रे पुढे गेले आणि काही क्षणांनी मादी गेली. ती घुटमळल्यासारखी दिसली. रस्ता ओलांडून झाल्यावर थांबून थांबून तिने मागे पाहिले आणि मग एका मागोमाग अशी तिची 5 महिन्यांची 6 पोरे रस्ता ओलांडून आई मागे गेली. या सगळ्याच कुत्र्यांची चालण्याची पद्धत चोरट्यासारखी होती. मानाखाली, नाके भुईला लागून आणि कान सदा टवकारलेले. बातमी अशी होती की एकूण 12 कुत्र्यांची टोळी आहे, पण पोरांना भरवण्यासाठी आणि त्यांच्या संरक्षणासाठी 1 मादी आणि 2 नर वेगळे झालेले दिसत होते. याच टोळीने 80 किलो वजनाचा डुक्कर मारलेला मी काही दिवसानंतर पाहिला. प्रचंड शक्तिशाली असे गवे अनेक वार मी तिरोडा रस्त्याच्या हिरव्या काठावर पाहिले. सकाळी 6 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 6च्या पुढे ते दिसत. एरवी अंगावर माशा वारण्यासाठी हलणारे गव्याचे शेपूट माझा संशय आला की जोरजोराने हलत राही. फार जवळून मी यांना पाहिले. अर्थात आम्ही एकमेकाविषयी अनादर कधीही व्यक्त केला नाही. गव्यांच्या घुमट माथ्यावर बसलेल्या मैना आम्ही अनेकदा पाहिल्या. एकदा कोतवालही पाहिला. वाहनात बसावे तशी ही पाखरे मजेत दिसत. सांबराची थोराड मादी व तिचे पोर दिसे, तेही संध्याकाळीच. शिंगाडा नर मात्र एकटाच हिंडताना आढळे. जेव्हा दिसे तेव्हा आपली भव्य शिंगे घेऊन तो एखाद्या झाडाच्या खोडाआड उभा असे. माझी चाहूल लागताच तो पुढचा 1 पाय जमिनीवर ठोकी. हे मला आव्हान होते का त्याच्या जातीला इशारा. तिरोडा रस्त्यावर कधीमधी अधिकाऱ्यांच्या जीपच्या चाकोऱ्यांच्या खुणांशिवाय इतर मानवी वावर कधी दिसला नाही. बैलबंडी, गुरेढोळे, शेळ्या मेंढ्या, बांबूचोर यांचा कधीही वावर नव्हता. वानरांचा तेवढा असे. रानकोंबड्यांच्या पायांची नक्षी कधी कधी धुळीवर दिसे. एकदा मोराचे पायही दिसले होते. हा रस्ता अगदी सुरुवातीला मी बघितला तेव्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सगळी निष्पर्ण झाडे होती. हिरव्या पोपटी रंगाचा शिडकाव उगीच कुठे कुठे दिसला, पण हळूहळू किमया घडत गेली. पहिल्यांदा तेंडूचे लाल चुटूक कोंब फुलांच्या गुच्छाप्रमाणे जागोजाग दिसू लागले. जसजसे दिवस जात होते तसतशी झाडे फुटत होती. सकाळच्या थंड हवेबरोबर एकदम थंड असा गंधही येई आणि तिरोडा रस्त्यावर मोहरून उभे राहिलेले एखादे अनोळखी झाड दिसे. वानरांच्या खारमती चाटणस्थळाशेजारी एकदा असाच अचानक मला कावळ्यातला बहावा दिसला आणि पुढे 4-6 दिवसातच सुरेख फुलून त्यानं तांबड्या लाल तिरोडा रस्त्याला जरा पदरी ऐश्वर्य आणले. बरेच वरचेवर मी त्याच्या भेटीला जाऊ लागलो. तो टपाटप फुले गाळणारा मोहाही असाच एकदा लाल चुटूक पालवीनं भरून गेलेला मी पाहिला. आजूबाजूला हिरवी झाडे आणि मध्ये हाच तेवढा लाल. पुढे पुढे त्याची गडद सावली रस्त्यावर पडू लागली. आंब्याच्या बरोबरीने मोहाचे झाडही थंडगार छायेसाठी नाव कमावून आहे. पंच उशककाली उठून तिरोडा रस्त्याला भेट द्यायची असे माझे ठरून गेले होते. इतक्या लवकर चहा कॉफीसारखे पेय मिळावे अशी साधनसामग्री माझ्यापाशी नव्हती. रानातच 3 दगड आडोशाला मांडून पाणी उकळावे आणि कॉफीची चमचावर पूड त्यात टाकून काळी कॉफी घ्यावी म्हटले तर पुण्याहून येताना एक भांडे आणण्याची बुद्धीही मला झाली नव्हती. कधी कधी रात्री चौकीदार जयराम रेस्ट हाऊसमध्ये उतरलेल्या कोण्या बड्या साहेबाची सरबराई करण्यासाठी भल्या पहाटे चूल पेटवून कामाला लागलेला दिसे. तेव्हा मी त्याच्याकडून माझ्या इनामलच्या मगमध्ये उकळलेले पाणी मागून घेई आणि त्यात कॉफीचा एक मोठा चमचा टाकून
एक सुरेख गंध आणि जीवनाला असते तशी सुखद कडवट चव असलेले ते उष्णपेय चाखत माखत घेत वरांड्यात बसत असे. दिशा नुकत्याच उजळू लागलेल्या असत आणि दयाळ पक्षी सुस्वर ताना घेऊ लागलेला असे. अगदी सकाळी सकाळी तिरोडा रस्ता विलक्षण शांत असे. माझ्याच पावलांचा आवाज केवढा तरी मोठा वाटे. जरा चालून गेलो की पाचोळ्यात दचकवणारा आवाज होई. बारकाईना पाहिले की वानरे दिसत. फक्त एकदाच अचानक असा एक थोराड गवा मला ऐकू आला. माझ्यापासून 20 फुटावरच तो बांबूच्या आड असावा. माझ्या पावलांचा आवाज घेत तो काही क्षण गप्प उभा राहिला. काही क्षण विलक्षण शांतता आणि मग तुफान खसफसाट करीत तो उधळला. त्याचे काळे तुकतुकीत अंग, पिळदार स्नायू दिसतात न दिसतात तेवढ्यात तो गेला सुद्धा. मे महिन्याचा मध्य उलटून गेल्यावर एके दिवशी कधी नव्हे तो संध्याकाळी माणसांचा गलका तिरोडा रस्त्याच्या कोपऱ्यावर ऐकला. 100-125 कामकरी पोरे, बाया, बापे जमले होते. त्यांनी तळ टाकण्याअगोदर भली मोठी जागा जाळून दगदगू केली होती. रानातून हिरवे बांबू तोडून आणले होते. छप्पर शेकारण्यासाठी डहाळ्यांचा ढीग तोडून आणला होता. झाडांच्या खोडांच्या सालपट्ट्या सोलून आणल्या होत्या. काळे करंद, उघडे वागडे, भुकेने हडाडलेले हे मजूर कंत्राटदाराने 2-2.5 रुपये रोजाने आणले होते. त्या दिवशी संध्याकाळी तिरोडा रस्त्यावर मला केवळ बांबू आणि तोडलेल्या झाडांच्या फांद्या ओढत आणल्यामुळे उठलेले कुरूप फराकाटे दिसले. जागजागी बांबूची बेटे छिन्नविछिन्न झाली होती. त्यांच्या ढलप्या तुकडे तांबड्या रस्त्यावर पडले होते. माणसाच्या पावलांशिवाय कसल्याही पाऊलखुणा रस्त्यावर उरलेल्या नव्हत्या. इथून पुढे मी नागझिरा जंगलात होतो. तोवर तिरोडा रस्ता फार कळाहीन झाला. रोज सकाळच्या ताज्या वृत्तपत्राप्रमाणे वाचता येणारा हा सुंदर रस्ता भेळ खाऊन टाकलेल्या चुरगळलेल्या रद्दी कागदांसारखा दिसू लागला. तुम्हाला जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत दिलेलं बेल आयकॉन सुद्धा नक्की दाबा. पुन्हा आपण लवकरच भेटू. धन्यवाद.